भाजणी नाही तरीही इतकी कुरकुरीत चकली होते की सगळेच रेसिपी विचारतील. नमस्कार, मी प्रणीता. किचन विथ प्रणीतामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत तेलकट न होणारी बिना भाजणीची झटपट आणि कुरकुरीत चकली. ही चकली खायला तर खूपच अप्रतिम लागते, शिवाय 10 मिनिटांमध्ये ही चकली बनवून तयार होते. चला तर मग वेळ न घालवता लगेचच पाहूया बिना भाजणीची झटपट चकली कशी बनवायची. सर्वात आधी इथे मी घरातील एका वाटीचा वापर करून 1 वाटी इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. सोबतच यामध्ये अर्धा वाटी इतकं बेसन घालणार आहे. सोबतच 1 चमचा तीळ घेतलेला आहे आणि 1 चमचा ओवा घेतलेला आहे. इथे मी ओवा हातावर चुरून घेतलेला आहे. सोबतच पाव चमचा हिंग, चवीप्रमाणे मीठ, सोबतच पाव चमचा हळद, 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा घरगुती लाल तिखट घेतलेला आहे. आता हे सर्व कोरडे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहेत. सर्व जिन्नस मिसळून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे. इथे आपण 1.5 वाटी इतकं पीठ घेतलेलं आहे. त्याकरता 1.5 चमचा इतकं मी साजूक तूप कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. सुरुवातीला गरम आहे त्यामुळे चमच्याने मिसळून घ्यायचं आहे. इथे तुम्ही तुपाच्या ऐवजी तेल सुद्धा वापरू शकता किंवा बटर वापरलं तरी देखील चालेल. आता हे मोहन पिठाच्या प्रत्येक कणाला लागलं गेलं पाहिजे. अशी मूठ वळून बघायची आहे. अशी जर का मूठ बनते म्हणजे हे मोहन अचूक झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला पाऊण वाटी इतकं गरम पाणी घालायचं आहे. इथे आपण 1.5 वाटी इतकं पीठ घेतलेलं, त्याकरता पिठाच्या निम्म आपल्याला पाणी वापरायचं आहे. सुरुवातीला गरम असल्यामुळे चमच्याने मिसळून घ्यायचं आहे आणि हलकंसं कोमट झालं की लगेच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. मऊसूत असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ हे जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नसावं. आता इथे मी मऊसूत असं हे पीठ मळून घेतलेलं आहे. आता चकलीचा साचा घेऊन त्यामध्ये आपल्याला हे पीठ भरून घ्यायचं आहे. पीठ भरून झाल्यानंतर आपल्याला गोल गोल अशा चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. इथे तुम्ही पाहू शकता चकलीला काटा देखील खूप छान आलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला सर्व चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. इथे मी सर्व चकल्या पाडून घेतलेल्या आहेत. आता ह्या चकल्या आपण तळून घेऊया. त्याकरता इथे मी तेल सुद्धा मध्यम गरम करून घेतलेलं आहे. आता चकली तळण्याकरता तेल तयार आहे की नाही ते कसं ओळखायचं, तर छोटासा तुकडा तेलामध्ये सोडायचा आहे. जर का तो तुकडा पटकन वर आला म्हणजे हे तेल चकली तळण्याकरता योग्य आहे. जर का तुकडा खाली बसला तर मग तेल खूप थंड आहे आणि खूप पटकन काळपट झाला तर तेल जास्त गरम आहे. तेल खूप गरम असेल तर चकली फुटू शकते आणि तेल उडू शकतं. मध्यम आचेवर दोन्ही बाजूने चकली छान खमंग होईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे. तळून झाल्यानंतर त्यातील तेल निथळवून आपल्याला ह्या चकल्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत. चकली तेलात सोडल्यावर तिच्या भोवती छोटे छोटे बुडबुडे आले पाहिजेत. खूप जोरात फेस आला तर तेल जास्त गरम आहे. चकली नेहमी मध्यम आचेवर तळून घ्यायची आहे. जर का मोठ्या आचेवर चकली तळून घेतली तर ती बाहेरून लाल आणि आतून कच्ची राहू शकते. इथे एक महत्त्वाची टीप ती म्हणजे चकली तळताना तेल उडत असेल तर पिठात पाणी जास्त झालेलं असू शकतं किंवा मग ओवा आणि तीळ याचं प्रमाण जास्त झालेलं असेल, म्हणून पीठ मळणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता हाताला जरासुद्धा तेल लागलेलं नाही. इथे आपली बिना भाजणीची झटपट खमंग आणि कुरकुरीत चकली बनवून तयार आहे. रेसिपी थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणीताला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच
सोप्या आणि झटपट रेसिपीमध्ये. धन्यवाद.